बघा लक्षात घ्यायचंय नाम. नाम म्हणजे काय तर तुम्हाला नामाबद्दलची सगळी माहिती यायला पाहिजे. कोणाला डेफिनेशन सांगता येईल नाम म्हणजे काय? लहानपणी शिकले असाल आता तुम्ही. नाम म्हणजे नेमकं काय सांग रे. कोण सांगेल नाम म्हणजे काय? हा, विशिष्ट वस्तू किंवा ठिकाण त्यांना दिलेले नाव म्हणजे काय? नाम. चला एक आलं. पुन्हा कोणाला याला सांगता येईल? तिकडे रे भाई. नाही, नाम म्हणजे काय? चकुली. हा, प्रत्यक्षात अरे बोला काय तर बोला. नाही येणार. चला काय हरकत नाही. बघा नाम म्हणजे काय मीच सांगतो. बघा आपल्याला काय बघायचं आहे? नाम. मग नाम म्हणजे काय तर बघा नाम म्हणजे प्रत्यक्षात असलेल्या व कल्पनेने जाणलेल्या, प्रत्यक्षात असलेल्या व कल्पनेने जाणलेल्या वस्तू प्राणी व त्यांचे गुणधर्म व स्थिती दर्शवणारे नाम म्हणजेच काय? नाम. म्हणजे आपल्याला इथे जर आपल्याला बघितलं तर 4-5 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या नामाच्या डेफिनेशन. आता बघा सगळ्यात पहिले मी काय सांगितलं? नाम मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले प्रत्यक्षात असणाऱ्या दुसरा शब्द सांगितलं वापरलं कल्पनेने जाणलेल्या. काय म्हटलं? कल्पनेने जाणलेल्या. नंतर आपण तिसरं बघितलं वस्तू व प्राणी आणि त्यांचे गुणधर्म तसेच स्थितींना दिलेले नाव. या 4 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. कुठल्या लक्षात घ्यायचं आहे? नाम म्हणजे काय तर बघा प्रत्यक्षात असणाऱ्या कल्पनेने जाणलेल्या वस्तू प्राणी आणि त्यांच्या गुणधर्माला व त्यांच्या स्थितीला दिलेले नाव म्हणजेच काय? नाम. डेफिनेशन बरोबर लक्षात घ्यायची आहे. नाम म्हणजे नेमकं काय तर नाम म्हणजे आपल्याला या 4 गोष्टी बरोबर लक्षात असेल तर नामाची डेफिनेशन आपल्याला येऊ शकते. काय सांगितलेलं आहे? प्रत्यक्षात असलेल्या कल्पनेने जाणलेल्या वस्तू प्राणी व त्यांच्या गुणधर्मांना दिलेले व त्यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाव. मग ते सजीव असो किंवा निर्जीव असो घटक काही मॅटर करणार नाहीये. त्यांची स्थिती काय आहे, नंतर काय वस्तू आहे, प्राणी आहे, त्यांचे गुणधर्म आहेत, त्यांच्या गुणधर्माला दिलेले नाव, कल्पनेने जाणलेलं नाव असू द्या किंवा प्रत्यक्षात असलेला कोणताही एखादी गोष्ट असू द्या, त्यांना दिलेले नाव म्हणजेच काय? नाव. म्हणजे आपल्याला डेफिनेशन कळलेली असेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा चांगलं सांगत आहे. पुस्तकीय लँग्वेज मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रत्यक्षात असलेल्या व कल्पनेने जाणलेल्या वस्तू प्राणी आणि त्यांचे गुणधर्म तसेच त्यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाव. आलं लक्षात? आपल्याला लहानपणी शिकवले निसर्गातल्या सगळ्या घटकातील सजीव निर्जीव वस्तूंना दिलेले नाव म्हणजे नाव. बरोबर आहे ते पण लहानपणी शिकवलेलं आहे. पण आता थोडे मोठे झालो, थोडे शब्दांवर फोकस करू. शब्दांच्या रचनेनुसार जाऊ, करण्याचे प्रकार याच्यावरून पळणार आहेत. आलं लक्षात? मग आपल्याला हे पण थोडा प्रत्येक शब्द बरोबर लक्षात घ्यायचा आहे, प्रत्येक शब्दाकडे फोकस करायचा आहे. प्रत्यक्षात असणाऱ्या, मग बघा जेवढे काही आपण नाम बघणार आहोत, मग प्रत्यक्षात असलेले नाम कोणते? प्रत्यक्षात काही नाम आहेत का? मग ते बघा प्रत्यक्षात असणे म्हणजे काय? आपण डोळ्याने पाहू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो, त्यांना हात लावू शकतो. हे प्रत्यक्षात असलेले नाव आहेत. ज्या प्रत्यक्ष गोष्टींना दिलेले नाव त्यांना काय म्हटलेलं आहे? नाम. मग ही काय आहे? ही आहे लेखणी. ही काय आहे? लेखणी. आपण इंग्रजीमध्ये पेन म्हणतो. तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही पेन म्हणणार होते मला माहित आहे, पण तुम्ही पेन म्हणत आहात, तुम्ही मराठी शिकवताय म्हणून मी काय वापरलं? लेखणी. काय आहे? लेखणी. मग लेखणी प्रत्यक्षात आहे की नाही आहे? मी याला स्पर्श करू शकतो किंवा नाही? करू शकतो. म्हणजे प्रत्यक्षात असणारी गोष्ट ही काय आहे? कोणती तरी असेल, तिला दिलेलं नाव म्हणजे लेखणी. आपण जर विचार केला, लेखनी हा प्रत्यक्षात असलेल्या गोष्टीला दिलेलं नाव आहे. बरोबर आहे? मुलगा प्रत्यक्षात आहे, प्रत्यक्षात असलेल्या गोष्टीला त्याला आपण स्पर्श करू शकतो. बरोबर आहे? नंतर जर आपण विचार केलं, प्रत्यक्षात असलेल्या गोष्टीला दिलेले नाव येऊ शकतात. बघा पंखा असेल, हा काय आहे? फडा आहे. फडा प्रत्यक्षात आहे, मला स्पर्श करता येत आहे. बैल, गाय, वाघ, फुलं. आलं लक्षात? हे काय प्रत्यक्षात असलेली गोष्ट आहेत. एखाद्या प्राण्यांचे नाव घेऊ शकता, एखाद्या वस्तूचं नाव घेऊ शकता, प्रत्यक्षात असलेली आहे. त्या प्रत्यक्षात असणाऱ्या गोष्टींना दिलेले नाव त्यांना काय म्हटलंय? नाव. आता तुम्ही सांगा, नदी हा प्रत्यक्षात आहे की अप्रत्यक्षात आहे?
प्रत्यक्षात आहे, आपण नदीला स्पर्श करू शकतो, त्याचं पाणी पिऊ शकतो आपण, प्रत्यक्षात जर आपण विचार केलं, आता प्रत्यक्षात असणाऱ्या गोष्टीला बरेच गोष्टी आहेत त्यांना नाव. त्याच्यामध्ये बघा मुलगा येईल, मुलगी येऊ शकते, नाही तर मुलगाच म्हणाल तर मुलीला कोण महत्व नाही असं समजून घ्याल, असं नाही आहे. मुलगा असो मुलगी असो, बरोबर आहे, एखादे प्राणी असो, त्याच्यामध्ये आपण बैल घेऊ, बैलाला हात लावू शकतो आपण, गाय पण घेऊ शकतो, गाय, पुन्हा काय घेऊ शकतो, शेळी, बरोबर आहे की नाही, वाघ, ते प्रत्यक्षात असलेल्या गोष्टी आहेत. दगड प्रत्यक्षात आहे की नाही, निर्जीव आहे पण प्रत्यक्षात आहे दगड, बरोबर आहे. मग यांना काय दगड, बघा लक्षात घ्यायचं, दगड यांना प्रत्यक्षात असलेला नाव आहे, यांना आपण नावं दिलेली आहेत. आता तुम्ही डेस्कवर बसलेले आहेत, डेस्क, बेंच प्रत्यक्षात आहेत, पंखा हवा खाऊन राहिलेला आहोत, बरोबर आहे. लाईट काय आहे, प्रत्यक्षात आहे, याला स्पर्श करता येते. मग सजीव असोत किंवा निर्जीव असोत, पण प्रत्यक्षात असलेल्या गोष्टीला दिलेले नाव म्हणजे काय, नाव. दुसरं बघा, कल्पनेने जाणलेल्या गोष्टीला नाव देऊ शकतो का आपण? कोणती आहे तुमच्या मनामध्ये? कल्पना, भावना, अनुभव आहेत का? नाही आहे. आपण भाषेमध्ये डेफिनेशन बघितलेला होता. तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात, त्या कल्पनेने आपण नाव दिलेला असतो. मेल्यानंतर स्वर्गात जाणार की नरकात जाणार? अरे, मेल्यानंतर स्वर्गात जाणार की नरकात जाणार, ही कल्पना आहे. स्वर्ग आणि नरक प्रत्यक्षात आहे का? आता लोक म्हणतात मी खूप सारा आता पुण्य करणार आहे, मेल्यानंतर आपण काय करणार आहोत, स्वर्गात जाणार आहोत, इंद्राच्या परी आहेत, खेळायला भेटेल त्यांच्यासोबत. आलं लक्षात? काय आहे, प्रत्यक्षात असलेली गोष्ट आहे का ती? नाही. स्वर्ग म्हणजे काय तर नाही, मेल्यानंतर का आकाशात गेला तर स्वर्ग कल्पना आहे. मग कल्पना केलेल्या गोष्टीला सुद्धा नाव दिलेलं आहे, काय आहे, स्वर्ग. काय आहे, स्वर्ग. मग त्याच्या अपोजिट आहे, जर तुम्ही जास्त पाप केले असाल, माहित आहे तुम्हाला, आपण तर चांगले आहोत नाही, पाप केल्याशिवाय तर आपल्याच्यानं होणार नाही, आपण तर पापी आहोत. मग आपण कुठे जाणार? नरकात. आणि नरकात गेल्यावर काय होतं, यमकन पकोडे चढतो आपले. नरकात गेल्यावर काय करतो, यम पकोडे चढतो. स्वर्गात गेल्यावर इंद्राच्या पऱ्या भेटतात, त्या कारण डान्स करत असतात, दारू बिरू वाजत असतात. तुम्ही पिक्चर मध्ये नाही पाहत का, इंद्र दरबार? आलं लक्षात? ते असं असतो. मग त्याच्यानंतर जर आपण विचार केला नरक, तर नरक म्हटल्यावर आता लोक आजकाल इंस्टाग्रामवर बरे रील्स येतात, जर मेल्यानंतर यम घेऊन जातो आणि जर पाप केल्यामुळे आपल्याला तो कढईत गरम तेलामध्ये पकोडे काढतो. मग ही एक कन्सेप्ट आहे. मग हे काय, नरक. हे काय आहेत, कल्पना आहेत. प्रत्यक्षात आहे का स्वर्ग आणि नरक? नाही. कल्पना केलेल्या गोष्टीला सुद्धा नाव दिलेलं आहे. मग हे अप्रत्यक्षात आहेत, कल्पना केलेली गोष्ट आहे, हे प्रत्यक्षात नाही. मग कल्पना केलेल्या गोष्टी, देव आहे का प्रत्यक्षात? आता भावनात्मक गोष्ट आहे बरं का, याच्यावर मी जास्त काही भाष्य करणार नाही, तुमच्या भावना जोडलेल्या असू शकतात. पण मी एक सांगू शकतो, देव प्रत्यक्षात नाही बाबा, कल्पना आहे आपली. आहे तर दाखवा, हात लावा. तुम्ही हात लावायला गेलात तर दगडाच्या मूर्तीला हात लावणार, देवाला प्रत्यक्ष हात लावणार नाही. म्हणजे कॉन्सेप्ट काय म्हणताय, की कल्पना केलेली गोष्ट आहे देव, प्रत्यक्षात आपल्याला भेटू शकत नाही. ते तुम्ही कल्पना करू शकता, फील चांगला आहे, ते तुम्हाला मानायचं आहे माना, नाही मानायचं आहे नाही माना, ते तुमचा प्रश्न आहे. पण देव माझ्या माहितीप्रमाणे काय आहे, की कल्पना आहे. आणि या कल्पना केलेल्या गोष्टीला मग भूत काय आहे, मग भूतही आहे नाव, नाही आहे का नाम? भूत ही सुद्धा कल्पना आहे. प्रत्यक्षात भूत आहे का? कोणी म्हटला की भूत आहे, दिसतो, दाखवा. अंधश्रद्धा निर्मूलन आहे महाराष्ट्र शासनाची समिती, जी आपल्याला करोड रुपयाचा बक्षीस देईल जर कोणी भूत दाखवेल तर. देणार की नाही? हो. मग भूत ही काय, कल्पना आहे. तर डोक्यामध्ये आपल्याकडे ती कल्पना टाकलेली आहे. मग भूत ही सुद्धा कॉन्सेप्ट काय, कल्पना केलेल्या गोष्टीला दिलेलं नाव. मग भूत पण नाव आहे, देव पण नाव आहे, आणि हे सगळे काय आहेत, कल्पना केलेली गोष्टी आहेत. तुम्ही परी नाव ऐकले, परी पापा की नाही? ते काय म्हणते, अप्सरावाली, अप्सरा, परी, तिला काय म्हणतात रे पुन्हा इंग्रजीमध्ये? एंजल. एंजल म्हणतात. हो. तर बघा लक्षात घ्यायचं आहे, तर हा जो काही परी हा जो नाव आहे, परीचा अनेक वचन पर्या होतो, आणि या पापाच्या नाही, हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे परी काय, कल्पना केलेलं नाव आहे. ते तुम्ही कोणते एक बालवीर काहीतरी सिरियल आहे बघा, छुमंतर केला का येते, छुमंतर केला का जाते, तिचं नाव आहे सोनपरी. कोणती आहे? सोनपरी. बघा परी गेल्या, परीचं नाव ऐकल्याबरोबर आपल्याला एक कल्पना आठवतो, काय, तिला 2 पंख असतील, बरोबर आहे, हातामध्ये एक फुलझडी असेल, छुमंतरवाली, आणि पांढरावाला ड्रेस लावलेला असेल. कल्पना आली की नाही? मग हा परी या नाव, परी नाव आठवल्याबरोबर आपल्याकडे एवढी कल्पना आली. म्हणजे हा परी कोणत्या नाव आहे? परी हा नाव कल्पना केलेला आहे. म्हणजे कल्पना केलेल्या गोष्टीला सुद्धा नाव दिल्या जातो.
कळले का? दोन कॉन्सेप्ट झाले. प्रत्यक्षात असलेल्या गोष्टीला दिलेले नाव, कल्पना केलेल्या गोष्टीला दिलेले नाव. नंतर बघा वस्तू आणि प्राणी यांना दिलेलं नाव. कोणती गोष्ट असो, वस्तू असेल, बघा पेन ही वस्तू आहे, तिला दिलेलं नाव आहे. पंखा ही एक वस्तू आहे, तिला दिलेलं नाव. प्राणी आहेत, बैल आहे, बरोबर आहे, वाघ आहे, माणूस आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, बाळ आहे, वासरू आहे, हे सगळे प्राणी आहेत. पोपट आहे, मोर आहे, हे प्राण्यांना दिलेले नाव. मग त्यांच्या गुणधर्माला दिलेले नाव. मग बघा वस्तू असो की प्राणी असो, त्यांच्या गुणधर्मांना दिलेले सुद्धा नाव असतात. बघा फॉर एक्झाम्पल, आता जर आपण विचार केला, एखाद्या वस्तू किंवा एखादा प्राणी आहे, अगा माणूस आहात तुम्ही, तुमचा गुणधर्म बघा, तुमचा गुणधर्म सांगतो. विद्यार्थ्यांचा गुणधर्म आहे काय आहे? आमचे विद्यार्थी चांगुलपणाने नटलेले आहेत, चांगुलपणा आहे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये. मग चांगुलपणा म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे? तुमच्यामध्ये असलेला चांगलावाला गुणधर्म. मग चांगला या विशेषणावरून चांगुलपणा भाववाचक नाम तयार होत आहे, आणि हा काय गुणधर्म आहे. मग हा काय आहे? तुमच्या गुणधर्मांना दिलेला नाव. बघा ही मुलगी हुशार आहे, मग हुशार पासून काय म्हणणार? हुशारी. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये हुशारी आहे. हुशारी म्हणजे काय आहे? भाववाचक नामासारखं नाम आहे, बरोबर आहे. मग हुशारी, विद्यार्थ्यांमधली हुशारी हा काय आहे? गुणधर्म आहे तुमच्यामधला. काय आहे? गुणधर्म. अशा प्रकारे गुणधर्मांना, प्राण्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव आहेत. पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं, आता काढली आपण एक वस्तू आहे समजू, काढली म्हणजे कारली म्हणायला पाहिजे. तर बघा कारली माहित आहे तुम्हाला? करेला, बरोबर आहे ना? कारलीचा गुणधर्म काय आहे? कडू पासून काय होतो? कडवा. मग कडवा हा काय आहे? गुणधर्मांना दिलेला नाव आहे, कडवा. आता गुलाबजामुन माहित आहे, वस्तू आहे. गुलाबजामुनचा गुणधर्म काय आहे? गोडवा. मग बघा गोडवा. मग हे काय आहेत? गुणधर्मांना दिलेले नाव आहेत. मग असे गुणधर्मांना दिलेले नाव सुद्धा काय असतात? नाम असतात. त्यानंतर जर आपण बघितलं, स्थितींना दिलेले नाव. स्थितींना दिलेले नाव, मग स्थिती काय दर्शवतो? बघा आता मी जर म्हटलं, मी आता जिवंत आहे, बोलत आहे, माझी स्थिती आहे जिवंतपणाची. थोड्या वेळासाठी मी झोपला, श्वासोच्छवास बंद, मग माझा स्थितीमध्ये कोणती? मर्तता, किंवा आपण त्याला काय म्हणतो? मृत्यू. मग मृत्यू हा काय? स्थिती दर्शवणारा मृत्यू. जर माझी श्वासोच्छवास चालू आहे तर मी जिवंत आहे, जिवंतपणा. आलं लक्षात? आणि जर माझी स्थिती काय सांगत आहे? माझी स्थिती आहे, माझा हार्टबीट बंद झालेला आहे, आणि लक्षात घ्यायचं झोपून आहे मास्तर, गेला वरती, काय झाला? मृत्यू. काय दर्शवत आहे? स्थिती. लहान मुलगा आहे, तो पण मुलगा आहे आणि मोठा मुलगा पण आहे, पण लहान मुलगा आहे तर बाल्य अवस्था, बाल्य ही काय दाखवत आहे? लहान मुलांची स्थिती. तुम्ही तरुण आहात, मग तारुण्य काय दाखवत आहे? तारुण्य ही काय आहे? तुमची स्थिती. मोठ्या मुलांची स्थिती, बरोबर आहे. म्हातारपण, म्हाताऱ्या माणसाची स्थिती. मग स्थिती दर्शवणारे नाम सुद्धा नाम असतात. मग बघा एवढ्या साऱ्या गोष्टीला दिलेले नाव असतात. प्रत्यक्षात असलेल्या, कल्पनेने जाणलेल्या वस्तू आणि प्राण्यांना व त्यांच्या गुणधर्मांना व त्यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाम. वार्धक्य हा सुद्धा स्थितीला दिलेला नाव आहे. वार्धक्य म्हणजे मृत्यू. वार्धक्य म्हणजे मृत्यू, म्हणजे जिवंतपणाची स्थिती किंवा मृत्यूपणाची स्थिती दर्शवत आहे. मृत्यूपणाची स्थिती दर्शवत आहे वार्धक्य. मग हा काय? स्थितीला दिलेला नाव आहे. मग असे स्थितीला दिलेले नाव सुद्धा काय असतात? नाम असतात. कळलं? मग अशा प्रकारे हे बरोबर लक्षात घ्यायचं आहे. कोणते कोणते नाव आहेत, कोणते कोणते नाही आहेत, बरोबर समजून घ्यायचं आहे. कळलं का? नामची डेफिनेशन एवढं मोठं सांगितलेलं आहे. लक्षात आलं? नाम म्हणजे काय? प्रत्यक्षात असलेल्या, कल्पनेने जाणलेल्या वस्तू, प्राणी व त्यांच्या गुणधर्मांना तसेच त्यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाम. मग यांच्यावरून पुन्हा नामाचे काही प्रकार पडणार आहेत. नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3. आता नामाचे मुख्य 3 प्रकाराचे नाव तुम्हाला माहित असायला पाहिजे. कुठलं कुठलं नाव असायला पाहिजे? पहिला प्रकार आहे सामान्य नाम. कोणता आहे? सामान्य नाम. दुसरा आहे विशेष नाम. कोणता आहे? विशेष नाम. आणि तिसरा आहे भाववाचक नाम. कोणता आहे? भाववाचक नाम. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. हे नामाचे 3 प्रकार पडलेले आहेत. कळलं का? नामाचे मुख्य किती प्रकार पडलेले आहेत? 3. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता आपल्याला नामाचे प्रकार बघायचे आहे. सामान्य नाम म्हणजे काय? सामान्य नाम म्हणजे काय? कोणाला येईल? सांगा लवकर. पाणी दाखवा रे थोडस.
बघा आता नाम तर आपण एवढे सारे बघितलेले आहे डेफिनेशन नुसार. आता आपल्याला पहिला बघायचं आहे सामान्य नाम. सामान्य नामाला जातीवाचक नाम पण म्हणतात. काय म्हणतात? जातीवाचक नाम. मग बघा ज्या नामाने समूहाचा उल्लेख होतो, ज्या नामाने समूहाचा उल्लेख होतो व त्या नामाची जात दाखवलेली असते, म्हणजे काय ते जातीवाचक असतात, अशा नामांना आपण काय म्हणू शकतो? समूह काय म्हणतात त्याला? सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम म्हणजे काय तर बघा लक्षात घ्यायचंय, पुन्हा एकदा डेफिनेशन सांगत आहे. ज्या नामाने समूहाचा उल्लेख होतो किंवा त्या नामाने जातीचा बोध करून देतो आणि समान गुणधर्माची जात दाखवतो, आणि समान गुणधर्माची जात दाखवणारे जे नाम आहेत त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. आणि त्याच्याने समूहाचा उल्लेख होतो, त्यांना मोजमाप पण करता येतो. मग कधी कधी संख्येत मोजमाप करतात, कधी कधी परिमाणामध्ये मोजमाप करतात. मग ज्या नामाने समूहाचा उल्लेख होऊन जातीवाचक एखाद्या समान गुणधर्माची जात दाखवतात व त्याची मोजमाप करता येतात, संख्येमध्ये किंवा परिमाणामध्ये मोजमाप करता येतात, अशा नामांना काय म्हटलेलं आहे? सामान्य नाम असं म्हटलेलं आहे. मग सामान्य नामाचं एखादं उदाहरण जर आपण बघितलं तर बघा लक्षात घ्यायचं आहे, सामान्य नामाचं एखादं उदाहरण आहे मुलगा. मुलगा हा सामान्य नाम आहे. सगळे मुलं सारखेच. मुलांमध्ये काही डिफरन्स आहे का? बाह्य गुणधर्म समान आहेत आणि समान गुणधर्माची जात दाखवत आहे. मग आता तुम्ही कोणते लहान मुलं बघा, मोठे मुलं बघा की कुठलेही मुले बघा, सगळ्यांना बाह्य स्वरूप सारखं आहे. प्रत्येकाला 2 हात, 2 पाय, 1 डोका, 2 डोळे, समान गुणधर्म आहेत. आणि या समान गुणधर्माला अनुसरून हे जे काही जात दाखवलेली आहे याला काय म्हटलेलं आहे? मुलगा कुठल्या नामात जाईल तर सामान्य नामामध्ये जाईल. समान गुणधर्माची जात. सगळे बैल सारखे, बैल हा सामान्य नाम आहे. बैल, बैलामध्ये काही वेगळं आहे का? नाही. कुठलेही बैल बघा, आपल्या गडचिरोलीचे असोत किंवा आपल्या चंद्रपूरचे असोत किंवा महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूरचे बैल असोत, खिल्लारी, कुठलेही बैल बघा, बैलामध्ये आपण जर बघितलं कलर सोडता बाह्य स्वरूप सारखं आहे. प्रत्येकाला 4 पाय, 2 कान, 2 डोळे, 2 शिंग, 1 शेपूट, समान बाह्य गुणधर्म आहेत. मग या समान गुणधर्म दिसणाऱ्या बैलांची, एका प्राण्यांची जात म्हणजेच काय? सामान्य नाम. आलं लक्षात? मग हे जर आपण विचार केलं बघा, पर्वत, पर्वत हा सामान्य नाम आहे. पर्वत, मग पर्वत याचा बाह्य गुणधर्म काय? उंच उंच दिसणाऱ्या दगडांची जात, उंच उंच दगडांची जात म्हणजेच काय? पर्वत. मग कोणताही पर्वत बघा समान दिसतील तुम्हाला, पर्वतामध्ये भेदभाव नाही. मग तो तुम्ही सह्याद्री बघा किंवा तुम्हाला काय बघायचं इकडे हिमालय बघा, सगळे उंच उंच पर्वतांची जात. मग हरिश्चंद्र बालाघाट बघा, शंभू महादेव डोंगर रांग बघा, हे सगळे पर्वत आहेत आणि या पर्वतांची जात आहे. सगळे पर्वत म्हणजे काय? उंच उंच दिसणाऱ्या दगडांची जात म्हणजे पर्वत. मग हा पर्वत कोणत्या प्रकारचं नाम आहे तर पर्वत हा आहे सामान्य नाम. पर्वत कोणतं नाम आहे? सामान्य नाम आहे. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. नदी, नदी हा कोणतं नाम आहे? सामान्य नाम. नदी हा कोणतं नाम आहे? सामान्य नाम आहे. लक्षात घ्यायचं आहे नदी. मग नदीचा गुणधर्म काय आहे? नदीचा गुणधर्म सगळ्या नद्या सारख्याच पाणी वाहून नेण्याची जात दाखवत आहे. सगळ्या नद्या सारख्याच काय दाखवत आहे? पाणी वाहून नेण्याची जात दाखवत आहे. म्हणजे नद्यांचा गुणधर्म पाणी वाहून नेणे, समान गुणधर्माची जात. मग वैनगंगा असो किंवा गोदावरी असो, कृष्णा असो, भीमा असो, आलं लक्षात? कोणतीही नदी बघा किंवा गंगा असो, कोणत्याही, सगळ्या नद्यांचा गुणधर्म समान आहे. सगळ्यांचं काम आहे पाणी वाहून नेणे. आणि पाणी वाहून नेणारी मोठी असो किंवा लहान असो, आपण तिला काय म्हणतो? नदी. मग सगळ्या नद्या सारख्या आणि अशा प्रकारे समान गुणधर्माची जात दाखवत आहे. म्हणजे नदी हा जर आपण विचार केला सामान्य नामामध्ये मोडेल, समान गुणधर्माची जात दाखवत आहे. कळलं का? आता याच्यानंतर आपण जर बघितलं, नदी आपल्या देशामध्ये महत्वाच्या मोठ्या कोणती नद्या आहेत आपल्याला त्याला मोजमाप करता येतो. आपल्याला काही महत्वाच्या मोठ्या मोठ्या नद्यांची नावं माहित आहेत. जसं सगळ्यात लांब नदी कोणती आहे आपल्या भारतातली? गंगा. दुसऱ्या क्रमांकावर जर आपण बघितलं गोदावरी, बरोबर आहे ना? मग अशा प्रकारे आपल्याला या नद्यांची नावं माहित आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं पश्चिमेकडे वाहणारी सगळ्यात लांब नदी कोणती भारतातली? नर्मदा. सगळ्या नद्यांची आपल्याला नावं माहित आहेत. मग हे नद्यांचे आपण जेव्हा नावं बघत आहोत तर बघा, नदी हा सामान्य नाव आहे. सगळ्या नद्या सारख्याच आहेत आणि नद्या किती आहेत आपल्याला याची संख्या मोजमाप करता येतो. याचा अर्थ नदी हा कोणता नाम आहे? सामान्य नाम आहे. देश हा नाम सामान्य नाम आहे का? देश, तुम्हाला काय वाटतो? देश हा सामान्य नाम आहे का? नक्की हो, देश हा सामान्य नाम आहे. कारण काय? सगळे मोठा एक भूखंड आहे आणि त्या भूखंडाला दिलेले नाव म्हणजेच काय आहे? देश. जसा भारत एक मोठा भूखंड आहे आणि भारताच्या भूखंडाला दिलेलं नाव भारत, पाकिस्तानच्या भूखंडाला दिलेलं नाव पाकिस्तान, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येकाला एक, अमेरिकेचा उत्तर अमेरिका खंड दिलेला आहे, त्याला वेगळं नाव आहे त्या भूखंडाला, अमेरिका. मग काय झालेलं आहे? प्रत्येकाला एक वेगवेगळं नाव देण्यात आलेलं आहे. मग त्या
भूखंडावर एखाद्या विशिष्ट प्रदेशाला दिलेलं नाव आहे तो देश. मग देश हे वेगवेगळे असू शकतात. आपल्या जगामध्ये किती देश आहेत मोजमाप करता येतो. जवळपास आता गुगलवर बरेच सारे दाखवतात 250, 54, 60 पर्यंत दाखवतात. पण जर आपण युनो संघटनेमध्ये बघितलं 193, 94 आपल्याला नाव पाहायला भेटतात. हे इतक्या देशांचे नाव माहित आहेत. भारताच्या भोवतालच्या देशांचे नाव माहित आहेत. म्हणजे किती देश आहेत आपल्याला मोजमाप करता येतो. समान गुणधर्माची जात दाखवत आहे देश. म्हणजे देश हा कोणता नाम आहे? सामान्य नाम. देश कोणता नाम आहे? सामान्य नाम. कळलं का एवढा? समान गुणधर्माची जात दाखवलेली असेल आणि समान गुणधर्माच्या जातीबरोबरच काय दाखवलेला असेल? त्याची मोजमाप दाखवलेली असेल, त्याचा समूह दाखवता येऊ शकतो आणि त्या समूहाची मोजमाप करता येऊ शकतो. संख्येत मोजा किंवा परिमाणामध्ये मोजा. मग अशा प्रकारचे नाव म्हणजेच काय? सामान्य नाम. समान गुणधर्माची जात दिसायला पाहिजे. हे झाले सामान्य नाम. त्यानंतर बघा विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय? विशेष नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला, एखाद्या घटकाला, विशिष्ट वस्तूला दिलेले नाव म्हणजेच काय? विशेष नाम. कोणताही एखादा घटक असेल त्या घटकांना दिलेलं नाव, एखाद्या विशिष्ट प्राण्यांना, विशिष्ट पक्ष्यांना एखादा वेगळं नाव दिलेलं असेल तर त्यांना दिलेलं नाव म्हणजेच काय? विशेष नाम. एखाद्या प्रत्यक्षात जे काही गोष्ट आहे तिला दाखवण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या घटकाला दिलेले नाव. जसं बघा मुलगा हा सामान्य नाम आहे. मुलगा हा सामान्य नाम आहे पण भरपूर मुलं राहू शकतात. त्या मुलाला एकाला नाव दिलं गणेश. मग हा गणेश काय असेल? विशेष नाम. म्हणजे एवढ्या मुलामधून एकाला काहीतरी पर्टिक्युलर एक सिंगल व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजे काय? विशेष नाम. म्हणजे विशेष नाम म्हणजे काय? विशिष्ट व्यक्तीला किंवा विशिष्ट वस्तूला दिलेले नाव म्हणजेच काय? विशेष नाम. आणि विशेष नाम हे जातीवाचक नसतात. विशेष नाम हे जातीवाचक नसतात. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूला दिलेला हा नाव असतो. जसं फॉर एक्झाम्पल नदी आपण बघितलं सामान्य नाव. या नदीमधून आपण एक वेगळा घटक काढू, त्यांना देऊ नाव आणि लिहिलं गंगा. मग गंगा हा कोणता असेल? एका दिलेला, एका नदीला दिलेला नाव आहे म्हणजे हा कोणता नाम आहे? विशेष नाम आहे. आता मी लिहिलं पर्वत आणि या पर्वतापैकी लिहिलं हिमालय. काय लिहिलं? हिमालय. मग पर्वत हा सामान्य नाव आहे पण या पर्वतांपैकी एका विशिष्ट पर्वताला दिलेलं नाव आहे काय आहे? हिमालय. मग हिमालय कोणता असेल? विशेष नाम. म्हणजे या सामान्य नामातून जर आपण एखादा घटक वेगळा काढला आणि त्यांना जर आपण नाव दिले तर ते विशेष नाम मध्ये मोजल्या जातील. ते विशेष नाम असतील. एखाद्या घटकाला, एखाद्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजेच काय? विशेष नाम असेल. असे विशेष नाम तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता मी बघितलं देश. देश हा कोणता नाम होता? सामान्य नाम. देश कोणता होता? सामान्य नाम होता. त्यात लिहिलं भारत. भारत लिहिलं. मग भारत हा कोणता नाम आहे? विशेष नाम. एवढ्या मोठ्या देशातून एकाच देशाला दिलेलं नाव म्हणजेच काय? विशेष नाम. म्हणजे सामान्य नामातून एखादा घटक वेगळा केलं आणि एखाद्या घटकाला दिलेलं नाव म्हणजेच काय? विशेष नाम. आपल्याला सहज ओळखता येतील एखाद्या विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला. आणि हे एखाद्या व्यक्तीला दिलेलं असल्यामुळे विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. काय असतात? व्यक्तिवाचक. आणि सामान्य नाम हे कोणते असतात? सामान्य नाम हे जातीवाचक. सामान्य नाम हे काय असतात? जातीवाचक. मग दोन मधला डिफरन्स पण बघा. सामान्य नामाचे अनेक वचन होते. सामान्य नामाचे अनेक वचन होते. फॉर एक्झाम्पल बघा नदी. नदीचं काय होईल? अनेक वचन नद्या. परंतु विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. गंगाचा गंगे करणार का? नाही. गंगा लिहिलाय. गंगाचा गंगे केल्यावर दोन झाल्या का नद्या? नाही. पण नदीचं नद्या केल्यावर एकापेक्षा अधिक झालं. पण गंगेचा गंगे केल्यावर काही अनेक झालेल्या नाहीत. याचा अर्थ विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. आता इथे बघितलं पर्वत. पर्वतामध्ये हिमालय लिहिलं. हिमालय या म्हणल्यावर दोन झाले का? नाही. हिमालय म्हणल्यावर दोन झालेले नाही किंवा दोन पेक्षा जास्त पण झालेले नाही. याचा अर्थ हिमालय हा एकच आहे. म्हणजे काय होत आहे? विशेष नामाचा अनेक वचन होत नाही. सामान्य नामाचे अनेक वचन होते. पर्वतचा पर्वत होऊ शकतो. देश देशचा होणार नाही. देशा नाही म्हणणार. बरोबर आहे. पण असे बरेच सामान्य नाम आहेत. सामान्य नामापैकी समूहवाचक नामाचे अनेक वचन होतो. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. लक्षात घ्यायचं आहे. सामान्य नामाचे दोन प्रकार पडणार आहेत. कोणते कोणते? पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. मग हा समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक जर आपण नाम बघितलं तर समूहवाचक आणि पदार्थवाचक नामामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात घ्यायचं आहे हे सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत. मग यांना कसं ओळखायचा हे महत्वाचं आहे. मग बघा समूहवाचक नाम, समूहवाचक नाम, समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम कोणाचे प्रकार आहे? ते सामान्य नामाचे. मग सामान्य नामाचे किती प्रकार पडतील? बघा लक्षात घ्यायचं आहे. सामान्य नामाचे
प्रकार। सामान्य नामाचे प्रकार जर आपण बघितलं, सामान्य नामाचे दोन प्रकार पडले, एक समूहवाचक नाम, दुसरा पदार्थवाचक नाम। मग समूहवाचक नाम म्हणजे नेमकं काय? सामान्य नामाला, मग ज्या सामान्य नामाला संकेत मोजमाप करता येते, ज्या सामान्य नामाला संकेत मोजमाप करता येते व त्याने समूह दर्शवलेला असतो त्याला काय म्हटले जातो? समूहवाचक नाम। आणि समान गुणधर्माची जात दाखवेल। कशी जात दाखवेल? समान गुणधर्माची, कारण सामान्य नाम आहे दोनही आणि दोनही सामान्य नाम असल्यामुळे समान गुणधर्माची जात दाखवेल। समूहवाचक नाम सुद्धा सामान्य नाम आहे, पदार्थवाचक नाम सुद्धा सामान्य नाम आहे, कारण सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात। मग समूहवाचक नाम जो आहे हा काय दाखवेल? तर समूहवाचक नाम हा समान गुणधर्माची जात दाखवेल आणि पदार्थवाचक नाम सुद्धा समान गुणधर्माची जात दाखवेल। परंतु या दोघांमधला डिफरन्स काय आहे? कसं ओळखायचा सामान्य नामामध्ये? मग ज्या सामान्य नामाला कशात मोजमाप करता येतो? संकेत मोजमाप करता येतो। कशामध्ये? संकेत मोजमाप करता येतो। लक्षात घ्यायचं आहे, संकेत मोजमाप करता येतो, मोजमाप करता येतो, संकेत मोजमाप करता येतो, त्यांना काय म्हटलेलं आहे? समूहवाचक नाम। मग तो जातीवाचक पण आहे, संकेत पण मोजमाप करता येतो आणि समूह दर्शवतो। काय दर्शवतो? समूह। आलं लक्षात? मग त्या नामाला काय म्हणतात? समूहवाचक नाम। फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केलं, गाय हा सामान्य नाम आहे, बरोबर आहे, पण त्यांचा समूह कशात असतो? कडप, बरोबर आहे। गायीचा कडप म्हणू शकतो आपण, कड। बघा कडप, कडप हा कोणता नाम आहे? गुरांचा कडप असतो, मग हा समूहवाचक नाम आहे। आणि एका कडपामध्ये किती गायी आहेत, किती बैल आहेत मोजमाप करता येतो। आमच्या गावच्या कडपामध्ये 100 किती आहेत? 100 गुरे आहेत। मग आपल्याला त्याचा मोजमाप करता येतो, समूह पण दाखवलेला आहे। म्हणजे कडप कोणत्या प्रकारचं नाम आहे? कडप कोणत्या प्रकारचं नाम आहे? समूहवाचक नाम आहे। बघा पक्ष्यांचा काय असतो? थवा। पक्ष्यांचा काय असतो? थवा। मग थवा हा कोणता नाम आहे? समूहवाचक। आणि या थव्यामध्ये किती पक्षी आहेत आपल्याला मोजमाप करता येऊ शकतो। अशा प्रकारे पक्ष्यांचा थवा। त्याच्यानंतर आपण जर बघितलं विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा काय आहे? वर्ग। आणि एका वर्गामध्ये किती मुलं आहेत? लक्षात घ्यायचं आहे, एका वर्गामध्ये आपल्याकडे 30-35 पोरं असतात, बरोबर आहे। मग हे लक्षात घ्यायचं आहे। आपण जर विचार केला तर वर्गामध्ये किती मुलं आहेत आपल्याला मोजमाप करता आला, म्हणजे कोणता नाम आहे? समूहवाचक नाम आहे। अशा प्रकारे समूह दर्शवत आहे, मोजमाप करता येत आहे आणि ते संख्येमध्ये मोजमाप करता येत आहे, म्हणून हा कोणत्या प्रकारचा नाम आहे? तर लक्षात घ्यायचं आहे, कोणता नाम आहे? समूहवाचक नाम। आलं लक्षात? समूहवाचक नाम। पुन्हा काही सांगता येतील का? मंडळ। एका मंडळामध्ये, आता गणपती बसले आमचे, एका गणपती मंडळामध्ये किती? 10 लोक होते पूर्ण दारू पिणारे, पूर्ण। अरे मंडळाचे लोक आता काय करतात तुम्हाला माहित आहे? विसर्जन। मला तर आवडत नाही त्या गोष्टी, परंतु सांगत आहे तुम्हाला की मंडळ जर विचार केलं, एक तरी गणपती मंडळ सांगा मला का त्या मंडळाचे लोक दारू पिले नसते। पिल्याशिवाय तर आमचा गणपती पुढे नाही, बरोबर की नाही? आणि पेल्याशिवाय गणपती पुढे नाही, तर मग आपल्या महाराष्ट्राची परंपरा, आमच्या गणपतीने सांगितलं दारू प्या, आमच्या गणपतीने काय सांगितलं? दारू प्या। त्यामुळे आपले सगळे लोक पितात। काही विषय आहे का? नाही, काही विषय नाही। अशा प्रकारे आपण जर बघितलं तर मंडळ, आपला गणपती मंडळ आहे बघा, आज या मंडळामध्ये किती लोक असतात? 10-12 लोक असतात, बरोबर आहे। म्हणजे मंडळामध्ये आपल्याला संख्या दाखवता येत आहे। म्हणजे सामान्य नाम आहे, पण सामान्य नामापैकी कोणता नाम आहे? समूहवाचक। कारण काय? आपल्याला संख्येत मोजमाप करता येत आहे। त्यानंतर आपण दुसरा बघू, पुन्हा काय? सैन्य, सैन्याची तुकडी, बरोबर आहे। सैन्यामध्ये किती लोक आहेत, किती सैनिक आहेत आपल्याला मोजमाप करता येतो, म्हणजे हा काय आहे? समूहवाचक नाम आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं पुन्हा काय येईल का? नाही, पुन्हा काय आहे रे? गट। एका गटामध्ये किती लोक आहेत? पुन्हा संसद। हा संसद, संसद मध्ये किती आहेत? संसदेमध्ये किती लोक आहेत आपल्याला मोजमाप करता येतो, बरोबर आहे। किती लोक आहेत तुम्हाला माहित असायला पाहिजे। संसद किती लोकांची मिळून बनलेली आहे? संसद 3घांची मिळून बनलेली आहे, एक राष्ट्रपती, एक लोकसभा आणि एक राज्यसभा। मग संसदेमध्ये किती मेंबर आहेत? आणि या सगळ्या यांची जात काय दाखवतो बघा, यांची जात आहे खासदार। संसदेमध्ये सगळ्या लोकांची खाऊ बनलेले आपले दार, म्हणजे काय? खासदार, बरोबर आहे। खाण्याची स्थिती दाखवत आहेत। आता खासदार जर आपण विचार केला, आता आपण खासदारच म्हणतो ना, मेंबर ऑफ पार्लिमेंट, बरोबर आहे। म्हणजे आपण संसद सदस्यांना खासदार म्हणतो। मग हे
काय संसद सदस्यांची जात दाखवतायत. सगळे सदस्यांचा दर्जा समान असतो. कोणी निवडून गेला संसदेवर त्याला आपण संसद सदस्य म्हणतो. आणि हे संसद काय आहे? समूहवाचक नाम आहे. याच्यामध्ये किती संख्या आहे मोजमाप करता येतो. तुम्हाला सध्या माहित असायला पाहिजे. आपण जर विचार केलं तर बघा लक्षात घ्यायचं आहे, लोकसभेमध्ये किती संख्या आहे रे? सांगा, लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? 550. आता 2 अँग्लो इंडियन होते ते काढून टाकण्यात आलं म्हणून आपण 550 कन्सिडर करू. बरोबर आहे. त्यानंतर किती आहे राज्यसभेवर? 250. आणि राष्ट्रपती किती आहे? 1. मग एवढ्या लोकांची मिळून काय बनते? संसद बनलेली आहे. मग संसदेमध्ये किती सदस्य आहेत बघा, इकडे 1 5 5 10 0 हातचा आला 1 आणि 5 3 8 म्हणजे किती झालेले आहेत संसदेमध्ये? 801 एवढे मेंबर आहेत. मोजमाप करता आलं की नाही आपल्याला? म्हणजे बघा लोकसभेचे 550, राज्यसभेचे 250 आणि राष्ट्रपती 1 एवढ्यांची मिळून संसद बनते. आपण माहिती आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये बघितले असाल की यांची मिळून संसद बनते. मग संसदेमध्ये किती लोक आहेत ते आपल्याला मोजमाप करता येत आहे. म्हणजे संसद कोणता आहे? समूहवाचक नाम आहे. सगळ्यांचा खासदारांचा समूह दाखवलेला आहे आणि किती संख्या आहे आपल्याला मोजमाप करता आलेली आहे. मग आता त्याच्यानंतर बघू पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक म्हणजे काय? ज्या सामान्य नामाला संख्येत मोजमाप करता येत नाही परंतु परिमाणामध्ये मोजमाप करता येतो. कशामध्ये मोजमाप करता येतो? परिमाण. परिमाणचा अर्थ काय होतो? एकक. परिमाणचा अर्थ काय होतो? एकक. परिमाणामध्ये मोजमाप करता येतो. जसं की आपण जर बघितलं किलो, काटा, किलो मध्ये मोजणे, लिटर मध्ये मोजणे, उंची मोजणे. बरोबर आहे. पुन्हा एखादा कोणताही माप मग क्विंटल मध्ये मोजा. किंवा आता आपल्याकडे काय म्हणतात त्याला परंपरेनुसार कुडो. कुडो नाव ऐकले का? हो, 8 पायल्यांचा एक कुडो. बरोबर आहे. नंतर आपल्याला पायली माहित असेल तुम्हाला, जवळपास 1 किलोचा एक माप असतो. त्याचा एक पाव असेल तर आपण त्याला शेर म्हणतात. आजकाल महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये हे नावं आहेत. आलं लक्षात? शेर, पायली, कुडो हे मोजण्याचे एकक आहेत. मग कोणत्या एककानं मोजा? मग त्या एककाचं नाव दिलेलं असेल तर समजायचं तो काय आहे? पदार्थवाचक नामामध्ये जाईल. मग पदार्थवाचक नाम म्हणजे नेमकं काय? ज्या सामान्य नामाला संख्येत मोजमाप करता येत नाही परंतु परिमाणामध्ये मोजमाप करता येतो त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. आणि त्याच्याने काय दाखवलेली असतो? त्याच्याने संख्या दाखवलेली, समूह सुद्धा दाखवलेला असतो. फॉर एक्झाम्पल बघा गहू. बघा गहू कशाने मोजतात रे? गहू हा पदार्थवाचक नाम आहे ना. गहू कशाने मोजतात? किलो. मोठा माप जर बघितलं क्विंटल, त्याच्यापेक्षा मोठा टन, टनामध्ये मोजू शकतो आपण. मग आपल्याला गहू जर आपण विचार केला हा माप आहे, त्याला मोजत बसता का? 1 किलो आणल्यावर 100 आहेत, 1 2 3 4 जेवढे गहू आणलो असं मोजमाप तर करू शकत नाही. संख्येत मोजमाप करता येत नाही. सरळ समूह आणतो. एखाद्या थैलीमध्ये आणला की सांगून देतो, एखाद्या पिशवीमध्ये आणलं, एखाद्या पिशवीमध्ये आणल्यावर सांगतो 5 किलो 10 किलो. आलं लक्षात? म्हणजे काय आहे? मोजमाप किलो काट्याने केल्या जात आहे. मग गहू झाल्यावर साखर कशाने मोजता? एक एक कण मोजता का की दाणे मोजता त्याचे? नाही. मग काय साखर कशाने मोजता? किलोने मोजता. मग साखर मग आपल्याला काय संख्येत मोजमाप करत नाही, परिमाणामध्ये मोजमाप करतात. परिमाण म्हणजे एकक, युनिट म्हणतात त्याला. मग कोणत्या तरी युनिट मध्ये मोजत आहोत त्याला. सध्या आपण किलो मध्ये मोजतो. मग सांगा पाणी कोणत्या एककात मोजतात? लिटर मध्ये मोजतात पाणी. मग पाणी लिटर मध्ये मोजतात. किती लिटर पाणी भरला टंकीत? 10 लिटर. किती लिटर मध्ये किती लिटरची बॉटल आहे? ते 1 लिटर. मग पाणी आपण लिटर मध्ये मोजमाप करतो. म्हणजे लिटर जर विचार केला मग पाणी हा कोणता नाव असेल? पदार्थवाचक नाम. मग तेल कोणता नाव असेल? तेल पदार्थवाचक नाम. बरोबर आहे. आता तुम्ही कितीतरी पदार्थ सांगू शकता. सांगा जिलेबी, सांगा जिलेबी कोणतं नाव आहे? आवडते ना सगळ्यांना? जिलेबी हा पदार्थवाचक नाम असेल का? घ्यायला गेल्यावर कशामध्ये घेता? किलो मध्ये. म्हणजे जिलेबी हा कोणता नाम आहे? पदार्थवाचक नाम आहे. 1 किलो खाल्लो म्हणता ना. मला माहित आहे तुम्ही हलकट आहात. 1 किलो खाता नाही का? की खाता नाही ना? अरे काय काय लोक असतात 1 किलो शिवाय पोट भरत नाही. अरे गमतीचा भाग नाही सांगत आहे मी तुम्हाला. अरे नाही नसतात का? आता बघा पेढा. आपण पेढा नाव ऐकलेलं आहे. पेढा माहित आहे ना? स्वीट. मग पेढा कशामध्ये घेता? किलो मध्ये घेता. मग पदार्थवाचक नाम आहे. मग असे जे काही किलो काट्या लिटर. आता सांगा कापड हा कोणता नाव आहे? कापड पदार्थवाचक नाम. कापड कशामध्ये मोजतात? एक तर मीटर मध्ये मोजतात. आता रेडीमेड येतात किलो मध्ये पण मोजतात. मीटर मध्ये लांब असेल तर मीटर मध्ये, आणि जर का आपण रेडीमेड कपडे घेत आहोत ते कशामध्ये मोजतात? किलो मध्ये पण मोजतात. बरोबर आहे. मग कापड हा सूत वगैरे आहे कपडाचा, हे काय आहे? किलो मध्ये मोजमाप केला जातो. म्हणजे कोणता नाव आहे? पदार्थवाचक नाम आहे. कशा नाम आहे? पदार्थवाचक नाम. एक शेवटचा पदार्थवाचक नाम सांगा मला. समोसा. आपल्या महाराष्ट्राचा स्पेशल डिश आहे. मुंबईकडे गेला तर वडापाव म्हणतात, त्याच्यात देतात एक आलू भजा किंवा आपल्याला काय म्हणतात समोसा टाकून.
आलं लक्षात? आता विदर्भामध्ये तर समोशावर तर्रीवाला काम आहे, बरोबर आहे. कुठेही जा, नागपूर पासून इकडे आलं, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया सगळीकडे समोसा भेटतो म्हणून फेमस आहे. आलं लक्षात? विदर्भामधला मग हे स्पेशल डिश आहे. मग समोसा कशामध्ये मोजता? तुम्ही गेले असाल खाण्यासाठी, समोसे एक खाल्लो, दोन खाल्ला असं काही म्हटलं, असं काही बोललं जात नाही. लक्षात घ्यायचे एक प्लेट. प्लेट काय आहे? मग मोजण्याचा एकक. मग कोणी एक प्लेट मध्ये एक देऊ शकतो किंवा कोणी एक प्लेट मध्ये दोन, कोणी एक प्लेट तीन. आणि मला जे समोसे आवडतात आमच्या गावचे ते एक प्लेट मध्ये चार, एक प्लेट मध्ये चार, बरोबर की नाही? मग काय आहे? कोणी किती देऊ शकतो. प्लेट काय आहे? मोजण्याचा एकक आहे. मग मोजण्याचा एकक प्लेट आहे. मग लक्षात घ्यायचं आहे तो सुद्धा काय आहे? पदार्थवाचक नाम आहे. काय आहे? पदार्थवाचक नाम. अशा प्रकारे आपल्याला पदार्थवाचक नाम कुठले आणि समूहवाचक नाम कुठले हे माहित असायला पाहिजे. पुन्हा बघा एकदा सांगत आहे, नामाचे मुख्य किती प्रकार पडले? तीन. कुठले कुठले पडले? सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम. त्यापैकी आपण काय बघितलं? सामान्य नाम. सामान्य नाम हा जातीवाचक असते की व्यक्तिवाचक? जातीवाचक. सगळ्या समूहाची काय दाखवतो? जात. समान गुणधर्माची काय दाखवतो? जात. समूह दाखवतो किंवा नाही? दाखवतो. काय दाखवतो? समूह दाखवतो. समूहाची काय करता येतो? मोजमाप. मग दोन भागामध्ये मोजमाप करता येतो. कसं? संख्येमध्ये आणि परिमाणामध्ये. मग संख्येमध्ये मोजमाप करता येत असेल तर समूहवाचक नाम, आणि परिमाणामध्ये मोजमाप करता येत असेल तर पदार्थवाचक नाम. अशा प्रकारे सामान्य नामाचं झालेलं आहे. बाकीचं आपण उद्या बघू. ठीक आहे.